श्लोक 130. श्रीराम. मनाल्पसंकल्पतो हि नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनीचल्पद्विकल्पतो त्यजवा. श्रीराम. मन पूर्णपणे निर्विकारच झालं की मनातीत होऊन राहता येईल. आणि त्यासाठी जे उपाय करायचे आहेत ते समर्थ इथं आपल्याला सांगतायत. रिकामं मन सैतानाचं घर असतं आणि त्यासाठी त्याला काहीतरी उद्योग लावून द्यावा लागतो. आणि म्हणून संकल्प करताना अल्पसंकल्प म्हणजे कोणताही क्षुद्र संकल्प करू नये. इंद्रियाचे लाड पुरवणारे किंवा एकमेकांचा हेवादावा करणारे संकल्प करू नयेत असं समर्थ सांगतात. वासना पूर्ण करण्यासाठी संकल्प केले तर त्या निभावण्यासाठी मन ओढ घेतं. मग माणसाची पळापळ होते. जर हा केलेला संकल्प सिद्धीला गेला नाही तर नैराश्य येतं आणि संकल्प सिद्धीला गेला तर त्याचे परिणाम गर्व होण्यात होतो. पुढं त्याची इतकी सवय होते की त्याचं रूपांतर चैनीत आणि नंतर व्यसनात होतं. ती गोष्ट मिळाली नाही तर चैन पडत नाही. आणि या जगामध्ये सत्या इतक्याच असत्य गोष्टी भरलेल्या आहेत. जर आपलं मन अशा एखाद्या असत्य गोष्टीकडे आकर्षित झालं तर स्वार्थ शिल्लक उरतो. त्यामुळं आपलं मन संकुचित बनतं आणि मग मनाला शांती किंवा समाधान मिळत नाही. ज्या गोष्टीचा आपल्याशी फारसा संबंध नाही त्याचा विचार फारसा करू नये. उदाहरणार्थ, कोणत्याही देशात जोरात वादळ आलं, 2 विद्वानांची वादावादी झाली, 2 पुढाऱ्यांमध्ये भांडण झालं तर हे सगळं वाचून किंवा ऐकून आपल्या मनामध्ये तेच विचार घोळत राहतात आणि मग माणसाची वृत्ती त्याकडे वळते. त्यासाठी ती वृत्ती अलिप्त असावी असं समर्थ सांगतात. पूर्ण विचार न करणं सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. म्हणून हे मना, तू सत्यसंकल्प कर असं समर्थ सांगतात. सत्यसंकल्प म्हणजे सत्याचा किंवा भगवंत प्राप्तीचा संकल्प. नेहमी चांगले विचार करावेत. ईश्वराच्या लीलांचं, त्यांच्या चरित्राचं स्मरण करावं. सज्जन संगती धरावी. परमेश्वराच्या अनुसंधानात राहावं. हे सर्व सत्यसंकल्पच आहेत. मी काहीतरी भव्य दिव्य लोककल्याणाचं काम करून दाखवेन, यासाठी हवी तेवढी मेहनत घेईन अशी भावना मनात निर्माण करावी. पण त्याचबरोबर मी खूप चांगलं कार्य करतो आहे असा कोणताही दुराभिमान होऊ नये. म्हणून हे सर्व परमेश्वर कृपेनं घडतं आहे, त्यानं दिलेल्या बुद्धीप्रमाणे घडून येतं आहे असं म्हणावं. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ व्यर्थ बडबड आणि संशयी वृत्ती सोडून द्यायला सांगतात. जे खरं आहे त्यापेक्षा वेगळं मनात येणं म्हणजे विकल्प. चांगलं घडावं वाटणं म्हणजे संकल्प. जेव्हा आपल्यासाठी कोणी काही केलं तर आपल्याला कृतज्ञता वाटते, हा संकल्प. पण समोरच्यासाठी आपण काही केलं आणि त्यांना आभारी आहे वगैरे शिष्टाचार दाखवला नाही तर तो गर्विष्ठ उर्मट आहे असा समज करून घेणं हा विकल्प आहे. आपण एखाद्या प्रसंगावरून एखाद्याविषयी गैरसमज करून घेतो, त्याच्या पाठीमागे त्याची निंदा करतो. अशा वायफळ बडबड करण्यामध्ये माणसाची शक्ती खर्च होते. सर्वसाधारणपणे समाजामध्ये वावरताना न बोलता काम करणं शक्य नाही आणि म्हणून वाजवीपेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नये असं समर्थ सांगतात. मनात निर्माण झालेला हा संशय चित्ताला स्थिरता येऊ देत नाही. आपण 10 जणांच्या संपर्कात आलो की प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि हे सर्व ऐकून त्यांची जशी वृत्ती आहे तशीच आपली बनते. चेहऱ्यासमोर दुसरा मनुष्य आणि मनात त्यासंबंधीचे विचार यांची गर्दी होऊ लागली की मग मन संकल्प विकल्प यात दोलायमान होतं आणि त्यासाठी मनाला उन्मन अवस्था किंवा निर्विकार अवस्था प्राप्त व्हायला हवी. मनात नेहमीच चांगले विचार यावेत यासाठी समर्थ एकांतवासाचा मार्ग सुचवतात.
जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एकांतात चिंतनासारखा उपाय नाही. मनाला विषय चिंतनापासून दूर करून ईश्वर चिंतनामध्ये गुंतवून ठेवलं पाहिजे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की जयास एकांत मानला, अवघ्या आधी कळे तयाला, या वेगळे वडीलपणाला ठावची नाही. एकांतामध्ये मनाची एकाग्रता साधता येते, इंद्रिय शांत राहतात, तीर्थयात्रेला गेल्यावर घरचे व्याप नसतात आणि म्हणून तिथल्या कार्यक्रमामध्ये आपलं मन रमतं. याचा अनुभव आपण नेहमी घेतो. साधकानं मनाची एकाग्रता साधण्यासाठी अरण्यवास करावा असं समर्थांनी याआधी एका श्लोकात म्हटलेलं आहे. हे एकदम होणं शक्य नाही, म्हणून क्रमाक्रमानं त्याची सवय लावून घ्यावी. एकांतात दांभिकपणा नसल्यामुळं चित्त रामचरणी गुंतवणं सोपं असतं आणि त्यासाठी ध्यानधारणेमध्ये एकांताचं महत्त्व अधिक आहे. असा एकांत ज्यानं सर्वांगीण विकास साधला जाईल, चित्ताची स्थिरता साधली जाईल आणि मन भगवंत चिंतनात रमू लागेल, हे समर्थांना इथं अपेक्षित आहे. जय जय रघुवीर समर्थ. मना अल्पसंकल्पतो हि नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्पतो हि त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. श्रीराम.